नमस्कार. आपण पाहत आहात नवोदय न्यूज चॅनल. आष्टा अप्पर तहसील कार्यालयाच्या जागेवरून राजकीय वातावरण चांगले तापले आहे. अप्पर तहसील कार्यालयासाठी 50 गुंठे जागा मंजूर झाल्यानंतर या निर्णयाचे श्रेय कोणाचे यावरून आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या निर्णयामागे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा मोठा वाटा असल्याचा दावा राष्ट्रवादीचे युवा नेते प्रवीण माने यांनी करत सत्ताधाऱ्यांवर श्रेय लाटण्याचा आरोप केला आहे. नेमका काय आहे हा वाद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत काय भूमिका मांडण्यात आली पाहूया हा विशेष रिपोर्ट. नमस्कार. आष्टा व पंचक्रोशीतील तमाम मायबाप जनतेला सांगताना अत्यंत आनंद होतोय की आष्टा अपर तहसील कार्यालयाची जागा ही जिल्हा परिषद पशुवैद्यकीय दवाखाना म्हणजे जनावरांच्या दवाखान्याच्या नावे होती. त्यातील 50 गुंठे जागा ही अपर तहसील कार्यालयासाठी देण्यात आलेली आहे. तसा कलेक्टर साहेबांनी काल आदेश देखील काढलेला आहे. ही जागा तहसील कार्यालयाला वर्ग व्हावी, तहसील कार्यालय तिथं मोठं व्हावं, एक बांधकाम इमारत चांगली तिथं व्हावी अशी स्वच्छ भावना या तमाम नागरिकांची आहे. त्या जागा वर्ग करण्यासाठी जर सातत्याने कोणी पाठपुरावा केला असेल, कोणी प्रयत्न केले असेल तर ते आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय निशिकांत दादा यांनी 20 एप्रिलला तत्कालीन कलेक्टर त्यावेळेचे काकडे साहेब होते, त्यांना प्रस्ताव आम्ही सादर केला. तो प्रस्ताव सादर केल्यानंतर सातत्यानं आदरणीय निशिकांत दादांनी आताचे कलेक्टर साहेब असतील घोष साहेब यांचीही सातत्याने भेट घेऊन हा जागेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. हा जागेचा प्रश्न निकाली काढताना आदरणीय निशिकांत दादांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानं प्रयत्नानं व महायुतीचे आमचे सर्व नेते यांच्या प्रयत्नातून व त्यात आमदार सदाभाऊ खोत साहेब असतील, सांगली जिल्हा मध्यवर्तीचे संचालक ऍडव्होकेट चिमनभाऊ डांगे असतील, सांगली जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय आनंदराव पवार बापू असतील, तसेच सांगली जिल्हा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक गौरवभाऊ नायकुडे असतील, तसेच सांगली जिल्हा मध्यवर्तीचे संचालक भाजपचे नेते आदरणीय राहुलदादा महाडिक असतील, तसेच आमचे आष्टा शहराचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे समन्वयक डॉक्टर बापट साहेब असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्यातून व निशिकांत दादा यांच्या प्रयत्नातून सातत्यपूर्व पाठपुराव्यातून ही जागा तहसील कार्यालयाला मिळाली. त्याबद्दल अत्यंत आनंद होतो. तसेच त्या ठिकाणी एक चांगलं सुसज्ज प्रशासकीय इमारत व्हावी यासाठी महसूल मंत्र्यांच्याकडे मागणी देखील आपण 15 कोटी रुपयाची केलेली आहे. त्याचाही पाठपुरावा आम्ही येत्या काळात लवकर करून त्या ठिकाणी एक चांगल्या तहसील कार्यालय प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन देखील लवकरात लवकर कसं करता येईल याचा प्रयत्न आम्ही सर्व महायुतीचे नेत्यांच्या माध्यमातून करणार आहोत. तरी काल रात्री आम्ही अचानक एक व्हिडिओ बघितला. एखादं आदेश आणायचा, वाचून नुसता दाखवायचा, त्याला कुठलाही पाठपुरावा न करता खोट्या पद्धतीनं श्रेय घ्यायचं काम या शहरामध्ये गेले 1-1.5 महिन्यात आम्ही बघतोय. त्यासाठी कुठलेही कष्ट न करता उगाच आपला आलेला आदेश घ्यायचा, वाचायचा, दाखवायचा. लोक सुज्ञ आहेत, लोकांना कळतंय महायुतीचं सरकार आहे. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आमच्या सर्व नेते मंडळीच्या माध्यमातून ही जागा वर्ग झालेली आहे. तरी पुन्हा एकदा मी या सर्व महायुतीच्या नेत्यांचं आदरणीय निशिकांत दादा असतील, सदाभाऊ असतील, गौरव भाऊ असतील, चिमनभाऊ डांगे असतील, राहुल दादा माडिक असतील, डॉक्टर सतीश बापट साहेब असतील, नंतर आमचे आनंदराव पवार बापू असतील, या सर्व महायुतीच्या नेत्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते डॉक्टर बापट साहेब आहेत, आमचे आष्टा नगरपालिकेचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते संजय सावंत साहेब आहेत, तसेच राष्ट्रवादीचे शहराचे नेते आमचे उदयभाऊ कुशिरे. आम्ही सर्वजण मिळून नेत्यांच्या पाठीमागं पाठपुरावा करून प्रशासकीय बाबी ज्या असतील त्या प्रशासकीय बाबीसाठी सुद्धा
इथून पुढच्या काळात प्रयत्न करून तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीसाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी मी पुन्हा एकदा महत्वाचं म्हणजे आष्टा अपर तहसीलचे तहसीलदार साहेब किंवा त्यांचा सर्व स्टाफ असेल यांचेही मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.